घरगुती बेस्ट 25 सौंदर्य टिप्स. नंबर 1. घरच्या घरी नाईट क्रीम बनवण्यासाठी तांदूळ पाण्यात स्वच्छ धुवून त्यात गुलाबजल टाकून 2 तास ठेवा. नंतर तांदूळ काढून टाका. मग त्या गुलाबजलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल, ॲलोवेरा जेल, थोडेसे खोबरेल तेल आणि कच्चे दूध टाकून मिक्स करा. ही क्रीम फेटून घ्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा. रोज रात्री लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन स्किन टाईट होते. नंबर 2. अंडर आर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात साखर मिक्स करून काखेत लावा. 10 मिनिटे मसाज करा. काखेतील काळवटपणा नक्की दूर होईल. किंवा बेकिंग सोडामध्ये दही मिक्स करून अंडर आर्म्सला स्क्रब करा. याने सुद्धा डाग कमी होऊ लागेल. नंबर 3. चेहऱ्यावर कुठेही काळा डाग पडला असेल तर बटाट्याचा रस लावा. सुकल्यानंतर धुवा. याने डाग हलके पडू लागतात. नंबर 4. केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस ओले असताना केस विंचरू नका. सुकल्यानंतरच केस विंचरा. याने जास्त केस तुटणार नाहीत. नंबर 5. 40शीत आल्यावर त्वचा कोरडी किंवा निस्तेज दिसू लागते. त्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझर करणे आवश्यक असते. जेवढी त्वचा हेल्दी राहते तेवढी टवटवीत दिसते. म्हणून चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. याने उन्हात गेल्यावर त्वचा काळी पडणार नाही. नंबर 6. हातावरील कोपरे काळे पडले असतील तर लिंबाचा रस आणि मध घालून हातांच्या कोपऱ्यावर स्क्रब करा. असे नियमित केल्याने डाग निघून जातील. नंबर 7. आठवड्यातून 2 वेळा जवस पाण्यात उकळून जेलप्रमाणे झाले की थंड करून चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. नंबर 8. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी बेसन, मुलतानी माती, गुलाबजल, दही, हळद घालून हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्यावरील तेलकटपणा, पिंपल्स कमी होतात आणि चेहरा फ्रेश दिसतो. नंबर 9. चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतात. नंबर 10. चेहरा नेहमी हायड्रेट आणि फ्रेश राहावा म्हणून रात्री झोपताना चेहऱ्यावर टोनर लावा. त्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये ग्रीन टी, पाणी मिक्स करून रात्री झोपताना हे टोनर लावा. याने चेहरा फ्रेश आणि चेहरा तरुण दिसतो. नंबर 11. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी किंवा केस गळणे थांबवण्यासाठी खोबरेल तेलात मेथी दाणे, जास्वंदाचे लाल फूल, कढीपत्ता घालून मंद गॅसवर 5 मिनिटे उकळून घ्या आणि मग काढून हे तेल स्टोअर करा आणि केसांना नियमित लावल्याने केस वाढू लागतात. नंबर 12. चेहरा गोरा करण्यासाठी चेहऱ्यावर नेहमी मसूर डाळीचे पीठ किंवा संत्र्याची साल वाळून त्याची पावडर बनवून ती नेहमी चेहऱ्याला लावा. याने चेहरा गोरा होतो. नंबर 13. हात व पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी कॉफी पावडर, टोमॅटो ज्यूस, लिंबू, बेकिंग सोडा मिक्स करून हात व पायांना स्क्रब करा. याने टॅनिंग निघून जायला मदत होते. नंबर 14. घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी बकेटमध्ये कोमट पाणी टाकून लिंबू आणि मीठ आणि शॅम्पू टाका. यामध्ये पाय 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि एखाद्या छोट्या ब्रशने स्क्रब करा. याने टाचा देखील क्लीन होतात आणि मग पाय स्वच्छ पुसून फूट क्रीम लावा. याने पाय मुलायम बनतात. नंबर 15. चेहऱ्यावर दररोज 5 मिनिटे टोमॅटो अर्धा कापून त्यावर थोडेसे मध टाकून स्क्रब करा. यामुळे मुरूम, काळे डाग आणि तेलकट त्वचा स्वच्छ होते. नंबर 16. नियमित आवळ्याचा ज्यूस पिल्याने केस लांब आणि मजबूत होतात. तसेच चेहरा देखील साफ राहतो. नंबर 17. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना दुधावरची साय लावून झोपल्याने ओठ मुलायम होतात. नंबर 18. कांद्याच्या रसात सल्फर असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते आणि केस गळती कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. म्हणून कांद्याचा रस हा केसांना लावा. नंबर 19. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी रात्री झोपताना कच्चे दूध चेहऱ्यावर लावावे. याने दूध हे चेहऱ्याचे क्लिनिंग छान प्रकारे करते. 20 ते 25 मिनिटे ठेवा आणि मग चेहरा धुवा. याने चेहऱ्यावर ग्लो येईल. नंबर 20. जर केसांची वाढ होत नसेल तर कॅस्टर ऑइलमध्ये मेथी दाण्याची पावडर मिसळून केसांच्या मुळांशी लावा. याने केस वाढू लागतात. नंबर 21. गरम पाण्याने चेहरा धुतल्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवर खाज येऊ लागते. म्हणून नेहमी कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा धुवावा. नंबर 22. अंगावर पांढरे डाग आले असतील तर काजूचे तेल नियमित लावल्याने डाग नाहीसे होतात. नंबर 23. ताक पिल्यामुळे त्वचेवरील टॅनिंग, डाग, पिंपल्स कमी होऊ लागतात. म्हणून आहारात ताक प्यावे. नंबर 24. झोपताना नेहमी मेकअप रिमूव्ह करा. त्यासाठी खोबरेल तेल लावून रिमूव्ह करू शकता.
आणि चेहरा फेसवॉश करा. नंतर टोनर किंवा मॉइश्चरायझर वापरा. नंबर 25. केसांसाठी मेहंदी खूप गरजेची असते कारण याने केसांची प्रत सुधारते. ड्राय केससुद्धा सिल्की आणि शायनी होतात. म्हणून केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये कोरफडीचा गर किंवा अंड घाला. याने केसांना चमक येते. तुम्हाला या महत्त्वाच्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.